आजचा व्हिडिओ हा वॉकिंग करत करत स्टेप्स आहेत. कमीत कमी 100 स्टेप्स या वॉकिंग एक्झरसाइजमध्ये येतील. पहिल्या पार्टमध्ये मी 50 स्टेप्स दाखवणार आहे. दुसऱ्या पार्टमध्ये मी 50 स्टेप दाखवणार आहे. तर तुम्ही प्रॉपर ह्याची प्रॅक्टिस करायचं आहे डेली. तुम्हाला जर एक्झरसाइज करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ह्या एक्झरसाइज प्रॉपर करू शकता. आणि यामध्ये म्युझिक लावून तुम्हाला करायचं आहे. मी म्युझिक लावू शकत नाही आहे कारण मला त्याच्यामध्ये कॉपीराईट येतं. त्यासाठी तुम्ही ना द बीट्स जिम हे यूट्यूबवरती जाऊन सर्च करा. तुम्हाला आम्ही ज्या म्युझिकवरती केलेलं आहे ते म्युझिक तुम्हाला सापडेल आणि तुम्ही याचा लाभ घ्याल आणि दररोज तुम्ही ह्या एक्झरसाइजची प्रॅक्टिस करू शकता. येस, आता मी पहिल्यांदा या व्हिडिओजमध्ये चालत चालत हाताचे फॅट कसे कमी करायचं हे दाखवलेलं आहे. यामध्ये काउंटिंग बिलकुल राहणार नाही आहे. तुम्हाला जेवढे होते तेवढे तुम्ही म्युझिकवरती ह्या स्टेप्स करायचं आहे. याने बेनिफिट्स काय होतील हे मी तुम्हाला सांगत राहीन कंटिन्यूमध्ये. यामध्ये तुम्हाला छातीचे इंचेस कमी होतील आणि तुमच्या हाताचे मसल्स, हँड मसल्स स्ट्रॉंग होतील. या सर्व प्रॉपर करायच्या आहेत. कमीत कमी 10, 20, 30, 40 काउंटिंग म्युझिकमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. नॉनस्टॉप आपण जवळजवळ 12 मिनिट्स केलेले आहे. तुम्ही ह्याला 24 मिनिट्स पण करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त वाढवू शकता. आता आपण साईड बाय साईड घेतलेलं आहे. ज्यांच्याही खांद्याची म्हणजे शोल्डरची जाडी जास्त आहे ते जाडी कमी करण्यासाठी हे प्रॉपर एक्सरसाइज केल्या जातात आणि तुम्ही ह्याच्यामध्ये 20-30 काउंटिंग घेऊ शकता. येस, प्रॉपर करायचं. आता फ्रंटला समोरून पण त्या स्टेप्स आपण दिलेल्या आहेत त्या पण तुम्ही प्रॉपर करायचं आहे. येस, हे वॉर्मअपमध्ये पण येतं आणि हे तुम्ही ग्राउंडवरती गेल्यानंतर वॉकिंग जॉगिंग करत ह्या स्टेप्स केल्या पाहिजे. डेली तुम्हाला एक्झरसाइजचा कंटाळा आला असेल तर ह्या स्टेप्स तुम्ही करत राहा. आता साध्या पद्धतीने थोडंसं जॉगिंग वॉकिंग करा, नॉर्मल ब्रिदिंग नॉर्मल होईपर्यंत. नंतर आपण लगेच दुसरी स्टेप्स घेऊ शकतो. यामध्ये पण रिलॅक्स. जवळ तुम्हाला 1 मिनिट कंटिन्यूमध्ये वॉकिंग जॉगिंग करायचं आहे. ज्यांना स्लो करायचं त्यांनी स्लो करा. आता यानंतर परत दोन्ही हात ओपन क्लोज करायचं. येस, अंडरआर्म्सचा जो भाग आहे तो कमी होऊन जातो याने. आता समर म्हणजे उन्हाळा दिवस आहे त्यामध्ये स्वेटिंग पण होणार नाही आणि तुम्हाला त्रास पण होणार नाही. म्हणून अशा वेगवेगळ्या एक्झरसाइज आम्ही डेली आपल्यासाठी प्रोव्हाइड करत आहे. यामध्ये अप अँड डाऊन करायचं. एकदा डावा हात वरती, एकदा उजवा हात वरती. कमीत कमी 20 काउंटिंग तुम्हाला करायचं आहे. यामध्ये प्रॉपर करायचं. 10 सेकंड, 30 सेकंड, 20 सेकंड पण तुम्ही ह्या एक्झरसाइज करू शकता. रिलॅक्स. प्रत्येक एक्झरसाइज करताना थोडंसं ब्रिदिंग नॉर्मल होऊ द्यायचं आहे. नॉर्मल झाल्यानंतर दुसरी स्टेप करायचं आहे. यामध्ये आता पंजावरती वॉकिंग करायचं आहे. हील कंपल्सरी वरती ठेवा, पंजे टच करा मॅटवरती आणि कंटिन्यू वरती हात पुढे मागे करायचं आहे वरच्या बाजूला. आणि खाली मात्र तुम्ही टाच बिलकुल टच करायचं नाही आहे. अद्दरच ठेवायचे. पंजावरती वॉकिंग जॉगिंग करायचं आहे. ज्यांना जॉगिंग करायचं त्यांनी जॉगिंग करा, ज्यांना वॉकिंग करायचं आहे त्यांनी वॉकिंग करू शकता. पण कंपल्सरी म्युझिक लावूनच ह्या एक्झरसाइज करा, तुम्हाला बोर होणार नाही आहे. यानंतर हील टच, हील वॉक करायचा आहे. ज्यांनाही टाचेचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा दोन्ही तळव्यांच्या मधला जो भाग असतो खोलगट तो पण पेन होतो बऱ्याच महिलांना, तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. येस, पायात मुंग्या येणे, तळपायात मुंग्या येणे हा पण प्रकार कमी होऊन जातो. अशा वेगवेगळ्या स्टेप्सचा वापर करून आपण वॉकिंग करत असताना पण वेट लॉस करू शकतो. यानंतर आता साईड बाय साईड पाय घ्या. साईड बाय साईडला पण तुम्हाला पंजाला टच करायचं आहे. आता पंजे पुश करायचं आहे. पंजांना पुश करायचं आहे. पंजावरची वॉकिंग वेगळी आणि पंजांना पुश करणं वेगळं, जेणेकरून जे फिंगर्स असतात ना आपले, बऱ्याच महिलांना फिंगर्समध्ये पण पेन होतो दोन्ही ह्याच्यामध्ये, तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. आता चेस्ट इंचेसवरती भर देऊ. उजवा पाय उजवीकडे, डावा पाय डावीकडे. हाताच्या दोन्ही स्टेप्स डावा हात डावीकडे, उजवा हात उजवीकडे. फ्रंटला क्लोज करून ओपन क्लोज करायचं, जेणेकरून छातीचे इंचेस प्रॉपर कमी होतात. यामध्ये कंटिन्यू ह्या स्टेप्स तुम्हाला करत राहायचं आहे. 20-30 ही काउंटिंग तुम्हाला घ्यायचं आहे. यामध्ये पण ओपन क्लोज करायचं आहे. कमीत कमी 20-30 घेऊ शकता तुम्ही यामध्ये पण काउंटिंग. आता सेम अपोजिट पण घेऊ शकता या बाजूनेच. बिगनर असाल तर कमी काउंटिंग घ्या. ओल्ड मेंबर असाल, नेहमी दररोज एक्सरसाइज करत असाल, नो प्रॉब्लेम, तर तुम्ही 30 काउंटिंग घेऊ शकता. आता फ्रंटला ओपन क्लोज करायचं आहे. यामध्ये पण
द बीट्स जिम सॉन्ग म्युझिक हा टाईप करा यूट्यूबवरती. तुम्हाला बरोबर आम्ही जो व्हिडिओ फॉलो केलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ह्या म्युझिकवरती एक्सरसाइज करू शकता. आता दोन्ही हातवरती साईड बाय साईड घ्यायचं आहे. फ्रंट अँड बॅक, फ्रंट बॅक, फ्रंट बॅक. हिपला पण साईड बाय साईड काढायचा आहे यामध्ये, जेणेकरून फॅट बर्न होतील आपले. मी थांबले की तुम्ही थांबू नका, कारण मला प्रत्येक बॅचला थोडं थोडं दाखवावं लागतं. तुमच्याकडे एनर्जी जास्त असते, तुम्हाला 1 आवर एक्सरसाइज करायची असेल, तुम्ही नॉनस्टॉप करायचं. जेव्हा मी ब्रिदिंगला वेळ देते तेव्हाच ब्रिदिंग घ्यायची आणि स्टॉप घ्यायची. आता लोअर बेली फॅटसाठी हाय नीज, ज्यांना स्लो करायचं त्यांनी स्लो करा, ज्यांना फास्ट करायचं त्यांनी फास्टमध्ये जम्पिंगमध्ये करू शकता. जास्तीत जास्त नीला वरती उचलायचं आहे. करेक्ट. प्रॉपर करायचं आहे. गुड. कमीत कमी 40 काउंटिंग झालेले पाहिजे. मी थोडीशी स्लो करत आहे, तुम्हाला थोडंसं दाखवणार आहे मी फास्टमध्ये. बाकीच्यांना फास्ट करायचं आहे, कारण आता ही माझी 3rd बॅच चालू आहे. मॉर्निंगच्या दोन्ही बॅचेसला आम्हाला दाखवावे लागतात. आता ही 3rd बॅच आहे, त्यानंतर परत आणखीन बॅचेस आहेत. त्यासाठी माझ्याकडे दुर्लक्ष करा आणि तुम्ही जे बाकीचे विद्यार्थी प्रॉपर करतात त्याकडे फॉलो करा, आणि जे कंटिन्यू करतात त्यांच्याकडे फॉलो करा. आणि कम्प्लिटली पूर्ण जवळजवळ 24 मिनिट्स ह्या एक्सरसाइज तुम्ही करू शकता घरच्या घरी. येस. थोडं मध्ये ब्रीदिंग घ्या. आता छोट्या जंप घ्यायचा आहे. दोन्ही पाय एकसाथ ठेवून जंप घ्यायचे, हलके जंप. ज्याला नी प्रॉब्लेम आहे त्यांनी बिलकुल घेऊ नका. एकदम साध्या सिंपल पद्धतीने साधी वॉकिंग करू शकता. जर तुम्ही हे जास्त जंपिंग घेतला तर तुम्हाला नीचे प्रॉब्लेम चालू होतात आणि बॅक पेन पण वाढेल. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. परत जॉगिंग वॉकिंग घ्या. थोडंसं स्पीड वाढवा जॉगिंग वॉकिंगची पण, जेणेकरून तुमच्या कॅलरीज पण बर्न झाले पाहिजेत. प्रॉपर घ्यायचं आहे. जवळजवळ 1 मिनिट जॉगिंग वॉकिंग दिलेली आहे, जवळजवळ 60 सेकंड. चला 30 सेकंद राहिले बाकी. फास्ट. व्हेरी गुड. फास्ट स्पीड न करा. 5 सेकंद राहिलेले आहेत. रिलॅक्स. यानंतर उजवा पाय फोल्ड. दोन्ही हातामध्ये पण हाताचे रोटेशन घेऊया आपण. पायासोबत जर घेतलं तर तुमचे बरोबर इंचेस पण कमी होऊन जातील, थाईचे इंचेस कमी होतील. प्रॉपर घ्यायचं आहे. दोन्ही हात फास्टमध्ये गोल फिरवायचा आहे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. 10, 15, 20 काउंटिंग. आता सेम अपोजिट पण घ्यायचं आहे. यामध्येच तुम्हाला तुमच्या कॅपॅसिटीनुसार घ्यायचं आहे. पाय चेंज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. आता सेम अपोजिट पाय तोच. 14. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पायाला समोर झटका. येस. आता झटकत पाय पण वरती उचला, जेणेकरून लोअर बेली फॅट सोबत हँड फॅट पण कमी झाले पाहिजे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. आता सेम अपोजिट. 1, 2, 3, 4,
5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. कोणते 15 होत आहे, कोणते 20 होत आहे, तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही काउंटिंग घेऊ शकता. ओके. परत आता रिलॅक्स व्हा. आता जॉगिंग वॉकिंग चालूच ठेवा कंटिन्यूमध्ये 1 मिनिट. जॉगिंग वॉकिंग करत असताना हाताच्या स्टेप्स पण घ्या. आणखीन छातीचे इंचेस कमी करण्यासाठी आपण ट्राय करूया. वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज दिल्यानंतर तुमचे बॉडीचे इंचेस प्रॉपर कमी होतात. या व्हिडिओजमध्ये कमीत कमी 50 स्टेप्स तर आपण फॉलो केलेले आहेत. आता सेकंड पार्टमध्ये पण 50 दाखवतो आपण. प्रॉपर व्हिडिओज फॉलो करा. व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना शेअर करा. येस, लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर कमेंट करून तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. आणखी नवीन नवीन एक्सरसाइज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. पण डेली प्रॅक्टिस करायचं आहे. आता यामध्ये आपण हात अप अँड डाऊन केलेला आहे, समोर मुठीला पण चेस्टला पण केलेला आहे, जेणेकरून बॉडी पूर्णतः रिलॅक्स होते. विदाऊट म्युझिकचे एक्सरसाइज करू नका. मी परत सांगते की तुम्हाला मी म्युझिकचं नाव पण दिलेलं आहे. त्या म्युझिकवरती हा व्हिडिओज फॉलो करा पूर्ण आणि डेली प्रॅक्टिस करा. कमीत कमी तुमच्याकडे स्टॅमिना जास्त असेल तर तुम्ही अर्धा तास पण हे एक्सरसाइज फॉलो करू शकता. फक्त काउंटिंग थोडीशी वाढवायची आहे. यामध्ये आमच्याकडे ऑनलाईन क्लासेस आहेत, ऑफलाईन क्लासेस आहेत. डेली प्रॅक्टिस करा. बाय बाय.